ह्या सुट्टीत MSCIT मध्ये अनुभवा AI/ML च्या रंजक दुनियेचा सफर। MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जेचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स। आजच MSCIT ला प्रवेश निश्चित करा। MSCIT कोर्स पावर्ड बाय AI। आज आमचा राहुलभाई जेलमधून बाहेर येईल, उद्या येईल या आशेवर असलेले राहुल पाटील यांचे असंख्य चाहते पुन्हा नाराज झालेत। बैलगाडा स्पर्धेतील नेहमी चर्चेत असणारे बैलगाडा मालक राहुल पाटील यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयानं आज दिनांक 6 एप्रिल रोजी पुन्हा फेटाळल्याने त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे। यापूर्वी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पनवेल यांनी राहुल पाटील यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानं कल्याण येथील आधारवाडी कारागृहात राहुल पाटील यांचा मुक्काम वाढला होता। त्यानंतर राहुल पाटील यांच्या वकिलांनी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता। मात्र माननीय जिल्हा न्यायालयानं राहुल पाटील यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानं त्यांच्या असंख्य चाहत्यांचा हिरमोड झालाय। पनवेल तालुक्यातील ओवळे गावच्या हद्दीत 12 मार्च रोजी झालेल्या बैलगाडा शर्यतींमधील राड्यानंतर राहुल पाटील यांच्यावर पनवेल शहर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई केली होती। यावेळी 5 दिवस पोलीस कोठडीत वास्तव्य केल्यानंतर न्यायालयानं राहुल पाटील यांची कल्याण येथील आधारवाडी कारागृहात रवानगी केली होती। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।